नमस्कार. लाडकी बहीण योजनेची दुसरी यादी जाहीर. 13 जिल्ह्यांमध्ये पुन्हा पैसे वाटपाला सुरुवात. पण पहा, 13 जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे. पण यामध्ये काही अटी आणि नियम आहेत, ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर अन्नपूर्णा योजना याबद्दलही माहिती आपण पाहणार आहोत. यामध्ये एकूण किती हप्ते येणार आहेत. अनेक दिवसापासून आर्टिकल येत होते की लाडकी बहीण योजनेचे अर्जाची छाननी होणार. पहा, लाडकी बहीण आज योजनेच्या अर्जाची छाननी केली जाणार, हे सतत अपडेट येत होते. त्यामध्ये अनेक महिलांना यामधून वगळण्यात येणार अशा प्रकारच्या चर्चा या माध्यमातून फिरत होत्या. अनेक महिलांचे गावामध्ये देखील आधार कार्ड गोळा करण्यासाठी सांगितले होते. अनेक गावागावांमधील अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील, अशा सरकारी कर्मचाऱ्यांकडून आधार कार्ड आणि त्या फॅमिलीमधील आधार कार्ड गोळा केले जात होते. त्यामुळे सर्व महिलांना असे वाटत होते की आता आपला हप्ता बंद होणार, कारण आपले उत्पन्न हे जास्त आहे. अशा अनेक कारणामुळे अर्जाची छाननी होणार होती, अशी चर्चा चालू होती आणि हे खरे देखील होते. पण याच्यावरती आता नवीन अपडेट आलेले आहे. अनेक कोट्यावधी महिलांच्या पायाखाली वाळू सरकली होती. बघा, अनेक कोट्यावधी महिला यामध्ये चर्चेमध्ये होत्या. पूर्ण महाराष्ट्रामधील सर्व महिला यामध्ये चर्चेत होत्या. पण अर्ज बाद होणार की नाही, त्यामुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली होती की योजना बंद पडणार. पण यामध्ये आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री यांनी महत्त्वाची भूमिका घेतली आहे. यामध्ये कोणत्याही महिलांचे अर्ज बाद केले जाणार नाही. त्यांना केंद्राकडून नवीन शिफारस आणली आणि त्यामुळे त्यांनी निधी देखील केंद्राकडून मागवला. त्यामुळे आपली योजना आता बंद पडणार नाही. सर्व महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्वांना पैसे भेटणार आहेत. बघा, पैसे हे सर्वांना भेटणार आहेत, त्यामुळे कोणीही काळजी करायची नाही. पण काही नियम आणि काही छोट्या छोट्या अटी आहेत. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला संपूर्ण माहिती भेटणार आहे. आपण जर अर्ध्यातून व्हिडिओ सोडला तर तुम्हाला अर्धी माहिती भेटते. त्यामुळे अर्धी माहिती भेटल्यामुळे तुमच्या मनामध्ये जास्त शंका निर्माण होतात. त्यामुळे तुम्ही सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये अशी तरतूद केली गेली आहे की ज्या महिलांना अन्नपूर्णा योजनेचे पैसे भेटणार आहेत, अशा महिलांना सुद्धा या योजनेचे पैसे भेटणार आहेत. बघा, अन्नपूर्णा योजना जे की मध्यंतरी राज्य सरकारने लागू केली होती, त्या महिलांना अन्नपूर्णा योजना प्लस ही लाडकी बहीण योजना दोन्हीही पैसे भेटणार आहेत. ज्या महिलांची नावे गॅस कनेक्शन आहे, अशा महिलांच्या नावे 2,500 रुपये अन्नपूर्णा योजनेचे पैसे भेटणार आहेत. बघा, ज्या महिलांच्या नावे 2,500 रुपये भेटणार आहेत तर कोणत्या, तर ज्या महिलांच्या नावे गॅस कनेक्शन आहे, अशा सर्व महिलांना 2,500 रुपये त्यांच्या अकाउंटवरती थेट DBTद्वारे मिळणार आहेत. त्यामुळे कोणाच्या नावे गॅस कनेक्शन आहे अशा सर्व महिलांनी लगेच कमेंट करून सांगायचे आहे. आणि म्हणजेच गॅस कनेक्शन म्हणजेच आपण जे गॅस भरते वेळी जो पासबुक देत असतो ते वर कोणाच्या नावे आहे आपल्या घरातील. जर पुरुषाच्या नावे असेल तर ते पैसे येणार नाहीत. पण जर तेच पुस्तक जर महिलांच्या नावे असेल तर ते DBTद्वारे तुम्हाला 2,500 रुपये भेटणार आहेत. ज्या महिलाच्या नावे गॅस कनेक्शन नाही त्या महिलांनी देखील दुसऱ्या योजनेपासून पैसे दिले जाणार आहेत. म्हणजेच जर तुमच्या नावावरती गॅस कनेक्शन असेल तर तुम्हालाही कोणत्या ना कोणत्या योजनेच्या माध्यमातून पैसे देणार आहेत. पुढील येणारे अपडेट आपल्या चॅनलद्वारे लगेच तुम्हाला कळवले जाईल. त्यामुळे सर्वांनी चिंता करण्याचे काही कारण नाही, कारण आपले चॅनल हे सर्वात महत्त्वपूर्ण माहिती देणारे चॅनल आहे. त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लगेच त्याला. हे सर्व पैसे DBTद्वारे आपल्या अकाउंटमध्ये सोडले जाणार आहेत. DBT म्हणजे काय, तर DBT म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर. DBTद्वारे म्हणजेच आपल्या सरकारकडून थेट आपल्या अकाउंटमध्ये पैसे येतात, याला DBT म्हणतात. त्यामुळे आपले पैसे कोठेही कोणत्याही अधिकाऱ्याकडे न जाता थेट आपल्या अकाउंटवरती येतात. त्यामुळे हे पैसे आज किंवा उद्या सकाळपर्यंत 13 जिल्ह्यांना मिळणार आहेत. त्यामध्ये 13 जिल्हे कोणकोणते आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. जर या 13 जिल्ह्यामधून असाल तर नक्कीच तुम्हालाही पैसे भेटणार आहेत. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात हे देखील लगेच कमेंट करून सांगायचे आहे. आत्तापर्यंत आपण चॅनलला लाईक केले नसेल तर लगेच लाईक करायचे आहे. आपण तुम्हाला खरी आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलद्वारे देत असतो. आता आपण 13 जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. कोणते 13 जिल्हे आहेत पहा. पुढील प्रमाणे सर्वात महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे सांगली जिल्हा. बघा, सांगली जिल्ह्यासाठी महत्त्वाचे आहे, कारण सांगली जिल्ह्याला या ठिकाणी सुरुवातीला पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे. त्याचबरोबर
कोल्हापूर, बीड, धुळे, गडचिरोली अशा सर्व यासह 13 जिल्ह्यांना, म्हणजेच या मी सांगितलेल्या जिल्ह्यासह 13 जिल्ह्यांना पैसे वाटप होणार आहेत. यामध्ये त्यांनी सर्वात छोटी अट लावलेली आहे की तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी सरकारी कर्मचारी किंवा सरकारी पेन्शन योजनेचा लाभ घेत असेल तर ते नावे मात्र या योजनेतून वगळण्यात येणार आहेत. तुम्ही पेन्शनधारक नसले पाहिजे, म्हणजे तुम्हाला कोणतेही पेन्शन नसली पाहिजे किंवा तुमच्या घरामध्ये देखील पेन्शन योजना नसली पाहिजे, हे पण तुम्ही लक्षात घ्यायचे आहे. त्यामुळे तुम्ही लगेच सांगायचे आहे की तुमच्या घरामध्ये पेन्शन योजना आहे की सरकारी नोकरी आहे. त्यामुळे तुमचे नाव वगळण्यात येऊ शकते. पेन्शन म्हणजेच की जसे की राजीव गांधी पेन्शन योजना सारखी योजना, रेल्वे कर्मचारी योजना यासारख्या अनेक पेन्शन योजना आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत. त्यामुळे ज्यांना या योजनेचा लाभ भेटत आहे त्यांना पैसे भेटणार नाही असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले आहे. जर तुम्हाला पेन्शन असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत, हे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. त्यामुळे जर पेन्शन असेल तर आपण लगेच कमेंट करायचे आहे. आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये देखील कोणी म्हणाले की आम्हाला 4,500 रुपये मिळाले, तर कोणी म्हणाले फक्त 1,500 रुपये मिळाले, कोणी म्हणाले 7,500 रुपये मिळाले. अशा अनेक कमेंट आपल्या व्हिडिओच्या मागील व्हिडिओमध्ये आल्या होत्या. त्या कमेंटचे उत्तर देखील आपण आता देणार आहोत. अशा अनेक कमेंट आपल्या व्हिडिओमध्ये येत असतात. तुम्ही देखील तुमच्या काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करून सांगायचे आहे. त्या महिलांसाठी सूचना आलेली आहे की ज्या काही महिला आतापर्यंत 1 किंवा 2 हप्ते आले आहेत, बाकीचे हप्ते आले नाहीत, अशा महिलांनी आता हप्ते मिळायला सुरुवात झालेली आहे. बघा, ज्या काही महिलांना कमी हप्ते आलेले आहेत किंवा 1 हप्ता आला, 2 हप्ता आला, अशा सर्व महिलांना आता पैसे भेटणार आहेत. त्यामुळे त्यांचीही आता या कालच्या अधिवेशनामध्ये शंका दूर झालेली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. त्यामुळे तुम्हाला शंका असतील तर तुम्हीही लगेच कमेंट करायचे आहे. आपल्याकडे प्रत्येक कमेंटचे उत्तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिले जाते. त्यामुळे कमेंट करायला कोणीही विसरायचे नाही. आपली कमेंट आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते, कारण तुमचे काही प्रश्न तुम्ही सांगितल्याशिवाय आम्हाला समजत नाहीत. हे होते आजचे व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचे अपडेट. त्यामुळे व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी सबस्क्राईब करायचे आहे. आपल्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तुमच्या काही शंका असतील तेही तुम्ही कमेंट करून लगेच सांगायचे आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचे हे होते सर्वात महत्त्वाचे अपडेट. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.